नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आज आपण चाललोय पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरला, जिथे आज मी रात्रीच चाललोय, कारण मागच्या वेळेस आपण फेरीला जाणार होतो, पण तेव्हा पार्किंगचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपल्याला फेरीला जाता आलं नाही. म्हणून आज रात्रीच निघतोय. बाहेर खूप अंधार आहे म्हणून इनडोर शूट करतोय. आता लगेच बाईकवर बसून निघतोय. थोड्या 30 किलोमीटर पुढे जाऊन आमची कार आहे, आम्ही त्या कारमध्ये जाणार आहे. या पुढे व्हिडिओ शूट होऊ शकत नाही, कारण की रात्रीचा वेळ असेल, त्यामुळे काही आजूबाजूचं दाखवता येणार नाही. तर आता आम्ही निघतोय लगेच त्र्यंबकेश्वरला. आणि ह्या वेळेस आम्ही दर्शनाला माहिती नाही जाता येईल की नाही, पण यावेळेस आम्ही फेरीला नक्कीच जाणार आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं की मी नेक्स्ट टाइम फेरीला जाणार, तर यावेळेस आता उद्या सोमवार आहे आणि मी सोमवारच्या दिवशी ब्रह्मगिरीच्या फेरीला जाणार आहे. तर भेटूया सकाळी. शुभरात्री, गुड नाईट. सुप्रभात मित्रांनो. आता आम्ही परिक्रमेला चालू करत आहे. मागे कुशीवर्धनचं कुंड आहे, तिथून आम्ही आता जस्ट आंघोळ करून निघालोय. आता चाललोय परिक्रमेसाठी. मी माईक नाही लावलेला, पाऊस पडतोय ना, वॉटरप्रूफ माईक नाही म्हणून माईक नाही लावलेला आहे. आता ही माझी पहिलीच फेरी आहे ब्रह्मगिरीच्या परिक्रमेची, आणि माझी खूप इच्छा होती की ब्रह्मगिरीची परिक्रमा करावी. तरी इच्छा आज माझी पूर्ण होते. मागच्या सोमवारी पण येऊन गेलो, पण तेव्हा जमलं नाही. आता मित्रांनो मंदिराजवळ आलेलो आहे. मंदिर बघू शकतो. परिक्रमेला खूप मजा येत आहे, पण पावसाने पूर्ण वाट लावून टाकली आहे. खूप पाऊस आहे. अजून आपली तर चालतोय. एका घाटवर आता पोहोचलो आहे. आता फिरणार आहे. आम्ही लवकर निघालो तरी पण गर्दी खूप आहे. समोर व्ह्यू खूप भारी दिसतो. मला नाही माहिती फॉग असल्यामुळे कॅमेरामध्ये दिसेल का नाही, तरी पण दाखवायचा प्रयत्न करतो. हा व्ह्यू बघा, थोडं झूम करतो. फॉग असल्यामुळे पण एवढं खास दिसणार नाही. तुम्हाला जवळून व्हिडिओ दाखवतो मित्रांनो, दिसेल की नाही माहिती नाही. मजा येते चालायला, गर्दी पण खूप आहे. पुढे बघा मित्रांनो, पूर्ण पावसाने वाट लावली. म्हणजे पाऊस पडतोय चांगला, सगळे रेनकोट घालून चालतायत आणि कापड्या पिशवीचे कापडे घेऊन चालतायत. तर या पावसाची व्ह्यू खूप सुंदर दिसतोय. आता त्या डोंगरावर फॉग आहे म्हणून काय दिसत नाही एवढं खास, पण डोळ्यांनी खूप सुंदर दिसतोय. कॅमेरामध्ये नाही एवढं खास दिसत. खूपच सुंदर व्ह्यू दिसतो, खूपच सुंदर. निसर्गाची सुंदरता. चहा प्यायला थांबलोय. तुम्ही माझे व्ह्यू बघू शकता. मला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा किती सुंदर आहे. निसर्गाची सुंदरता यालाच बोलतात. हे मागून पब्लिक चालत येते.
अजून अर्धा पण नाही पोहोचलेलो आहे. पाय दुखायला लागले थोडे थोडे, पण निसर्ग खूप चांगला. माझ्या मागे हा ब्रह्मगिरी पर्वत आहे, ज्याला आम्ही आता परिक्रमा करतो ज्याची. अजून पुढे माणसं चालतायत. जवळजवळ कंटिन्यू 2 तास चाललो आहे. आता त्याच्यानंतर पुढे जाऊन राईट टर्न मारायचं आहे. तिथून जवळजवळ आम्ही निम्मा फेरी पूर्ण केलेली. अजून निम्मे फेरी बाकी, म्हणजे अजून आम्हाला 2-2.5 तास तरी कंटिन्यू चालायचं आहे. आता इथं पुढे जाऊन राईट टर्न मारायचं आहे. इकडनं परिक्रमा करतात. इथे मित्रांनो गणपती मंदिर आहे. हा गणपती मंदिर आहे. मित्रांनो कंटिन्यू चालतं. अजून त्या डोंगर चढायचं दाखवतो तुम्हाला. ते बघा मित्रांनो, मला नाही माहिती तुम्हाला दिसतोय का नाही, पण तिथे पब्लिक आहे. तिथे चढायचं आहे तिथे. आता मित्रांनो इथं पुढे गौतम ऋषींचं मंदिर आहे, तिथे चढतोय. त्यांच्या पायऱ्या चालू झाल्या. या पायऱ्या अजून वर चढायचंय. आणि बाजूला व्ह्यू बघू शकतो, 4 साईडून डोंगर आहे. डोंगर पोहोचलो मित्रांनो गौतम ऋषींच्या मंदिराजवळ. समोर मंदिर आहे, बघा समोर मंदिर आहे. अजून आले मित्रांनो, इथं रस्ता दिसतो, तिथून आले. हा गौतम ऋषींचं मंदिर आहे. आरती चालू आहे. गौतम ऋषी महाराजांचं मंदिर आहे. मंदिरात मोबाईल अलाउड नाही, तर इथे व्हिडिओ पॉज करतो. दर्शन घेऊन आलं मित्रांनो, आता खाली उतरतो. मंदिर आहे, मंदिराचा परिसर आहे. उतरतोय. तुम्हाला खायला भूक लागत असेल तर इथं काकड्या पण आहेत. फायनली मित्रांनो उतरलो. हा बाजूला व्ह्यू बघा, पूर्ण निसर्ग आहे, 4 साईडून डोंगर आहे. चणे शेंगदाणे पण मिळतात. समोर नदी आहे. नदी आहे की तलाव आहे काय माहिती नाही. पाऊस उघडला मित्रांनो. आता व्ह्यू बघू शकतो, किती सुंदर व्ह्यू दिसतो. नेचर ब्युटी. आता एवढ्याच वरतून उतरलोय, आता चालतोय अजून. आता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त ब्रह्मगिरीची फेरी पूर्ण केलेली आहे. झाडे बघा किती सुंदर दिसत आहे. तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता, किती सुंदर व्ह्यू आहे. हे झाडे बघा, झाडे बघा माझ्या मागे. फायनली मित्रांनो पोहोचलो आहे. आता इथे गणपती मंदिर आहे माझ्या मागे. ते असं म्हणतात की ब्रह्मगिरीचा फेरा इथे पूर्ण होतो. मला दाखवतो मंदिर. आणखी लोक चालले तिथून तसे पण.
गणपतीचा मंदिर आहे. अजून इथनं त्र्यंबकेश्वर 3 किलोमीटर आहे. अजून आम्हाला 3 किलोमीटर थोडं चालायचं आहे. पाऊस पण खूप आहे. अख्खा दिवस पाऊस पडतोय आणि आम्ही 6 तास कंटिन्यू चालतोय. बसलो नाही तिथे. अजून किती पुढे पण तेवढीच आहे. मित्रांनो आपली परिक्रमा ही पूर्ण झालेली आहे. गेली 6-7.5 तास आम्ही कंटिन्यू चालतोय. कुठे बसलो नाही, कुठेच बसलो नाही. फक्त थोडा वेळ उभं राहून ब्रेक घेतलं तर कुठे बसलो नाही, काही नाही. आता आम्ही चाललोय पार्किंगमध्ये गाडी घेऊन गाडीजवळ. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मजा आली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.